सध्या हायटेक शेतीचा जमाना असून शेतीसाठी आता सर्रासपणे ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो। परंतु या हायटेक जमान्यात बैलांना सांभाळणं व बैलांच्याकडून पारंपरिक शेती करून घेणं सध्याच्या युगात एक आव्हानच मानलं जातं आणि हे आव्हान पेललेलं आहे विखळे गावचे भगवान देशमुख यांनी। विखळे गावचे भगवान देशमुख हे एक शेतकरी असून शेतकऱ्याच्या दारात ट्रॅक्टर उभा असतो, परंतु भगवान देशमुख यांनी आपल्या पिढीजात बैलांची शेती करण्यात धन्यता मानली असून त्यांच्याकडे बैलजोडी असून त्या बैलजोडीकडूनच ते शेती पूर्ण करतात। गेली 10 वर्ष झाले ते आपल्या राहत्या घरापासून जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर असणाऱ्या शेतामध्ये बैलगाडीतूनच प्रवास करत असतात। एके दिवशी गाडीला बैल जुंपून शेताकडे जात असताना अचानक त्यांना काही काम आठवलं आणि ते घरात गेले। घरातून परत येऊन पाहतात तर बैलगाडी रस्त्यावर त्यांना दिसून आली नाही। थोडासा त्यांना धक्का बसला, परंतु शोधाशोध केली असता त्यांचे बैल गाडीसह त्यांच्या शेतात जाऊन थांबलेले त्यांना आढळून आले आणि त्यातूनच त्यांचा रोजचा प्रवास सुरू झाला। आजही बैलांना गाडीला जुंपले की बैल स्वतःहून 3.5 ते 4 किलोमीटर रस्ता पार करत शेतातल्या ठिकाणी जाऊन थांबतात आणि मालक भगवान देशमुख पाठीमागून स्वतःच्या 2 व्हीलरवर शेताकडे रवाना होतात। या काळातील ही एक आश्चर्याची बाब म्हणावी लागेल। कोणतंही प्रशिक्षण न देता बैलांच्यावर अगदी मायेनं प्रेम करणारे भगवानराव देशमुख यांची हीच बैलजोडी सध्या भागात चर्चेचा विषय बनली आहे। आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील, दहिवडी।